नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SVC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे स्कॉलरशिपसाठी. तर बघा, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट्स काइंड ऑफ सेंटेन्सेस. आता बघा, याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला की सब्जेक्ट म्हणजे काय, बरोबर, त्यानंतर प्रेडिकेट म्हणजे काय, आणि त्यानंतर काइंड ऑफ सेंटेन्सेस हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि याच्यामध्ये आपण तुम्हाला होमवर्कसुद्धा देणार आहे. सगळे प्रश्न आपण तुम्हाला सोडून दाखवणार नाही. काही प्रश्न तुम्हाला ॲज अ होमवर्कसुद्धा असतील, ठीक आहे. कारण लाईव्ह क्लासमध्ये आपण सगळेच प्रश्न सोडवतो, पण रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला होमवर्क मी आजपासून देणार आहे. चला बघा, सब्जेक्ट, प्रेडिकेट अँड काइंड ऑफ सेंटेन्सेस सॉरी, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की सब्जेक्ट म्हणजे काय, प्रेडिकेट म्हणजे काय, आणि सेंटेन्सेस काय असतात. आता सेंटेन्सेस तुम्हाला माहीत आहेत, ओके, ग्रुप ऑफ वर्ड, ओके, विच आर सम मिनिंग, त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. आता सब्जेक्ट अँड प्रेडिकेट म्हणजे काय बघा, तुमचा जो सेंटेन्स असतो ना, सेंटेन्सला काय करतो आपण, दोन पार्टमध्ये डिवाईड करत असतो. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. जे सेंटेन्स असतो त्याला दोन पार्टमध्ये काय करतो आपण, डिवाईड करतो. तुम्हाला सर कसं करतो सांगतो, बघा ते पण सांगतो, सगळं सांगतो, डोंट वरी. बघा, आपल्या सेंटेन्समध्ये दोन पार्ट असतात, ठीक आहे. एक असतो बघा, ज्याच्याविषयी आपण बोलतो तो व्यक्ती, ओके, किंवा ती गोष्ट, म्हणजे त्याला आपण सब्जेक्ट म्हणायचं, ओके. आणि जे काही बोलतो ते असते याच्यामध्ये, म्हणजे त्याला प्रेडिकेट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, प्रेडिकेट म्हणायचं. म्हणजे बघा, सेंटेन्सला आपण दोन पार्टमध्ये डिवाईड करतो. एक आज तुमचा सब्जेक्ट, म्हणजे ज्याच्याविषयी आपण बोलतो, आणि प्रेडिकेट म्हणजे काय, जे काही बोलतो ते, ठीक आहे. जसं की बघा, ही इज अ बॉय, ही इज अ बॉय. आता या सेंटेन्समध्ये बघा, आपण कोणाबद्दल बोलतोय, तर ही बद्दल, ओके. म्हणजे हा काय झाला, तुमचा सब्जेक्ट झाला. आणि काय बोलतोय, ही बद्दल बोलतोय आपण, काय बोलतोय, इज अ बॉय. म्हणजे इज अ बॉय हे काय होतं, तुमचं प्रेडिकेट होतं, ठीक आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आणि हेच इम्पॉर्टंट आहे. चला दाखवतो तुम्हाला. बघा, द सब्जेक्ट इज अ पर्सन ऑर थिंग स्पोकन अबाउट इन द सेंटेन्सेस. ज्याच्याविषयी आपण बोलतो, ठीक आहे, मग ते पर्सन असू शकते किंवा एखादी गोष्ट असू शकते, ते होतं तुमचं सब्जेक्ट. आणि द प्रेडिकेट टेल टेल अस समथिंग अबाउट द सब्जेक्ट. आणि प्रेडिकेट म्हणजे काय, जे आपल्याला सब्जेक्टबद्दल अधिक माहिती मिळते किंवा जे आपल्याला सांगतं त्याच्यामध्ये, ते असं तुमचं प्रेडिकेट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता जे प्रेडिकेट आहे हे सेंटेन्सच्या नंतर पण त्या सब्जेक्टच्या नंतर पण येऊ शकतं किंवा अगोदर पण येऊ शकतं, ठीक आहे. असं काही नाही आहे की ते अगोदरच येणार, ते अगोदर पण येऊ शकतं, नंतर पण येऊ शकतं, ठीक आहे. बघा, द बुक वॉज ऑन दी शेल्फ, ओके. आपण कशाबद्दल बोलतोय, द बुकबद्दल बोलतोय, ठीक आहे. द बुक वॉज ऑन दी शेल्फ. बघा, तुमचं प्रेडिकेट नंतर आलंय, आय ॲम अ बॉय. कशाबद्दल बोलतोय, आय बद्दल बोलतोय, काय बोलतोय, आय एम अ बॉय. बघा, प्रेडिकेट नंतर आले, हिअर कम्स द ग्रेट लीडर, ओके. कशाबद्दल बोलतोय, तर ग्रेट लीडरबद्दल. काय बोलतोय, हिअर कम्स, ओके. म्हणजे तुमचं सब्जेक्ट होतं, हे तुमचं प्रेडिकेट होतं, म्हणजे प्रेडिकेट इथं अगोदर आलं, ठीक आहे. अगोदरच्या दोन सेंटेन्समध्ये प्रेडिकेट सब्जेक्टच्या नंतर आलं होतं. अप वेंट द ब्ल्यू बलून, ठीक आहे. कशाबद्दल बोलतोय, तर ब्ल्यू बलूनबद्दल, तो तुमचा सब्जेक्ट होतो, बरोबर. काय बोलतोय, अप वेंट, ओके. म्हणजे तुमचं काय होतं, प्रेडिकेट होतं. मग तुम्हाला हे सांगायचं की प्रेडिकेट कधी लवकर म्हणजे अगोदर येऊ शकतं किंवा नंतर पण येऊ शकतं. इथे बघा, द बुक सब्जेक्ट आहे, ऑज ऑन दी शेल्फ हे प्रेडिकेट आहे, आय सब्जेक्ट आहे, ॲम अ बॉय प्रेडिकेट आहे, द ग्रेट लीडर सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट काय, कम्स हिअर, द ब्ल्यू बलून सब्जेक्ट आहे, वेंट अप हे काय आहे, तुमचं प्रेडिकेट आहे. आता काइंड ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे सेंटेन्सेसचे टाईप इथं बघायचे. एक आहे तुमचा असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, या सेंटेन्समध्ये स्टेट किंवा काहीतरी डिक्लेअर केलं जातं, ओके. अँड असर्टिव्ह सेंटेन्स स्टेट्स
ऑर डिक्लेअरिंग समथिंग, काहीतरी स्टेट करतं किंवा डिक्लेअर करतं. ओके, आणि एंडला काय राहतो, फुलस्टॉप असतो. त्याला आपण काय म्हणतो, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काहीतरी डिक्लेअर केलेलं आहे, काहीतरी स्टेट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, वी आर गोइंग टू ग्रँड माज हाऊस टुमारो. ओके, द डॉग इज वॅगिंग इज टेल, काहीतरी डिक्लेअर केलेलं आहे. ओके, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये एक रिक्वेस्ट केलेली असते, राईट, किंवा काहीतरी कमांड दिलेली असते, इन्स्ट्रक्शन दिलेली असते, किंवा ऑर्डर दिलेली असते. ओके, रिक्वेस्ट, कमांड, इन्स्ट्रक्शन, ऑर्डर जर दिलं तर तुमचं ते इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये येतं. ओके, लॉक द डोअर, पास द साल्ट प्लीज, एक्सेट्रा. हे काय होतं, तुमचं इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये येतं. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय येतं, तुमचा क्वेश्चन विचारतो आपण, बरोबर ना. काय करतो आपण, क्वेश्चन विचारतो. हाऊ आर यू. ओके, हॅज द मॅन ब्रॉड दिस फाईल, वेअर हॅव ऑल द चिल्ड्रन गोन. तर क्वेश्चन विचारतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये. एंडला तुमचा काय राहतो, क्वेश्चन मार्क राहतो. ठीक आहे, आणि काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघा तुमचे इज, आर, डज, वॉज, हॅज याने स्टार्ट होतात. ठीक आहे, काही तुमचे हू, वॉट, वेअर, व्हेन याने तुमचे स्टार्ट होतात. राईट, हे तुमचे काय असतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतात. आणि नेक्स्ट आहे बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी म्हणजे काय, ज्या सेंटेन्समध्ये आपण सडन फिलिंग, राईट, स्ट्रॉंग फिलिंग, सडन फिलिंग एक्सप्रेस करतो. राईट, साफ दिसले की आपण कसं म्हणतो, बापरे, तरी सडनली फिलिंग आहे ना आपली. ओके, व्हॉट अ सुपर्ब मूवी, राईट, किंवा हाऊ गुड ऑफ यू टू हेल्प मी. ओके, ब्रावो, राईट, किंवा हुर्रे वी ऑन द मॅच. म्हणजे बघा यासारखे जे काही सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये आपण सडन फिलिंग एक्सप्रेस करतो. राईट, जे ते सेंटेन्स तुमचे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतात. ॲट दी एंड बघा उलटा आय म्हणजे हा तुमचा एक्सक्लेमेटरी मार्क आहे, हा आपण काय करत असतो, यूज करत असतो. चला आता याच्यामध्ये बघा आयडेंटिफाय द सब्जेक्ट इन द सेंटेन्सेस गिवन बिलो. तुम्हाला काय करायचं आहे, सब्जेक्ट आयडेंटिफाय करायचं आहे. माय हार्ट वॉज ब्रीथिंग फास्ट, कशाबद्दल बोलतो आपण, माय हार्टबद्दल. ओके, हे तुमचं सब्जेक्ट होतं. वॉज ब्रीथिंग फास्ट हे तुमचं काय होतं, प्रेडिकेट होतं. हा लक्षात. आणि ज्याने न्यू सम मॅजिक स्पेल, सो कशाबद्दल आहे इथे, कोणाबद्दल बोलल्या जात आहे, तर आणि ज्यानेबद्दल, तर हे तुमचं काय होतं, सब्जेक्ट होतं. ओके, हा तुमचा सब्जेक्ट होतो. न्यू सम मॅजिक स्पेल्स म्हणजे हे काय होतं, तर हे तुमचं प्रेडिकेट होतं. अ बर्ड इन द हँड इज ओर्थ टू इन अ बुश. ओके, सो कोणाबद्दल बोलतो आपण, बर्डबद्दल. इन हँड, जो बर्ड हातामध्ये आहे. ओके, सो हे तुमचं काय होतं, सब्जेक्ट होतं. रिमेनिंग जो पार्ट आहे सेंटेन्सचा दॅट इज प्रेडिकेट. जॅक अँड जिल वेंट अप द हिल, कोणाबद्दल बोलतोय, जॅक अँड जिलबद्दल, तर ते काय होतं तुमचं इथं, प्रेडिकेट होतं, सॉरी सब्जेक्ट होतं. आणि रिमेनिंग जो सेंटेन्स आहे, सेंटेन्सचा पार्ट आहे, वेंट अप द हिल, हे तुमचं काय होतं, प्रेडिकेट होतं. ठीक आहे, आणि बघा हे जे दोन क्वेश्चन आहेत सगळ्यांनी ॲज अ होमवर्क आहेत. ठीक आहे, सगळ्यांनी IMP आहेत, सॉल्व करायचं आहे. राईट, तुम्हाला कसं समजतं काही नाही. राईट, चला नेक्स्ट आपण जातोय. इथे काय करायचं, तुम्हाला प्रेडिकेट फाइंड आउट करायचं आहे. आय एम अ 7 year old, आय एम अ 7 year old. त्याच्यामध्ये कोणाबद्दल बोलतो आपण, आयबद्दल. मग आय काय होतं, तुमचा सब्जेक्ट होतो. आणि रिमेनिंग पार्ट आहे आय एम 7 year old, हे तुमचं काय होतं, प्रेडिकेट होतं. मग तेच आपलं काय आहे, प्रेडिकेट आहे, आय एम 7 year old. ओके, द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू लव द चिल्ड्रन. ओके, कोणाबद्दल बोलतोय आपण, फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे हे काय होतं, हे तुमचं सब्जेक्ट होतं. त्यांच्याबद्दल काय बोलतोय आपण, लव द चिल्ड्रन. सो लव द चिल्ड्रन काय होतं, तुमचं प्रेडिकेट होतं. सो ऑप्शन 3 काय येतं तुमचं इथं, करेक्ट येतं. झाले तुमचं क्लिअर इथे. ठीक आहे, चला. डॉक्टर आंबेडकर वॉज अ ग्रेट लीडर, कोणाबद्दल बोलतो आपण, डॉक्टर आंबेडकरबद्दल बोलतोय. तर हे तुमचं काय होतं, सब्जेक्ट होतं. ठीक आहे, वॉज अ ग्रेट लीडर हे काय होतं, तुमचं प्रेडिकेट होतं. ओके, सो ऑप्शन 1 तुमचं काय येतं इथं, करेक्ट येतं. आणि लास्ट सेंटेन्स, शी न्यू ऑल अबाउट द बर्ड्स अँड देअर हायडिंग प्लेसेस. तर हे क्वेश्चन तुम्हाला ॲज अ होमवर्क आहे. सगळ्यांनी हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. काय उत्तर असेल तुमच्या मनामध्ये तुम्ही ठेवायचं आहे. ठीक आहे, चला करा, काय असेल उत्तर सांगा. बरोबर, कोणाबद्दल बोलतोय, तर शीबद्दल बोलतोय. म्हणजे तुमचं काय होतं, हे प्रेडिकेट होतं, सॉरी सब्जेक्ट होतं. हे तुमचं काय होतं, सब्जेक्ट होतं. अँड न्यू ऑल अबाउट द बर्ड्स अँड देअर हायडिंग प्लेसेस हे काय होतं, तर तुमचं इथं प्रेडिकेट होतं. आणि आपल्याला प्रेडिकेटच इथं फाइंड आउट करायचा होता. चला समोर जाऊया.
त्यानंतर बघा फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट सब्जेक्ट. करेक्ट सब्जेक्ट तुम्हाला पुट करायचं आहे आर. आता आर म्हणल्यानंतर इथं जे तुमचं नाऊन आहे ते तुमचं प्लुरल असेल. ओके, जॅक, द मॅन, धिस फ्रूट येतं सिंग्युलर होतं, हे तुमचं येत नाही. जॅक अँड हिज फ्रेंड हे तुमचं इथं करेक्ट येतं. हॅव बीन स्टोलन, हॅव आहे. हॅव असेल तर जे काही तुमचे ज्वेल्स असेल ते प्लुरल फॉर्ममध्ये असेल. इथे सिंग्युलर, लॉकर हे पण नाही, तर ऑप्शन 3 तुमचं इथं करेक्ट येतं. द ज्वेल्स फ्रॉम दी लॉकर. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रेडिकेट. तुम्हाला करेक्ट प्रेडिकेट इथं पुट करायचं आहे. द स्टार्स. द स्टार्स, स्टार्स काय आहे प्लुरल फॉर्ममध्ये आहे, सो इथे इज येणार नाही. ओके, शाल येणार नाही, हॅज येणार नाही, सो कॅन बी सीन टुडे. सो ऑप्शन 3 काय येतं तुमचं इथं करेक्ट येतं. मोहन. मोहन म्हणल्यानंतर बघा विल रीडिंग द स्टोरी. विल बी रीडिंग स्टोरी पाहिजे. राईट, विल बी रीडिंग पाहिजे, हे इथं इनकरेक्ट येतं तुमचं. ठीक आहे. हॅव रीड द स्टोरी. ठीक आहे. मोहन हॅव नाही, इथं हॅज पाहिजे होतं, तर हे इनकरेक्ट आहे. विल रीड द स्टोरी. सो ऑप्शन 3 काय येतं तुमचं इथं करेक्ट येतं. ठीक आहे. चला 5th नंबरचा क्वेश्चन बघा. हाऊ नाईस ऑफ यू थिंक ऑफ मी. आता कोणत्या प्रकारचं सेंटेन्स आहे, एंडिंगला बघा एक्सक्लेमेटरी मार्क आहे, म्हणजे हे काय झालं तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स होतं. सो ऑप्शन तुमचं काय येतं इथं 4 करेक्ट येतं. डू यू हॅव एनी मनी विथ यू. सो एंडिंगला क्वेश्चन मार्क आहे, तर हे काय तुमचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स होतं. राईट. चला विल यू गिव्ह सम मोर टाईम टू कम्प्लीट द वर्क. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे सिम्पल. ठीक आहे. आय विल गिव्ह सम मोर टाईम टू कम्प्लीट द वर्क. सिम्पल काय आपण इथे जर बघितलं सिम्पल एक विधान केलेलं आहे. ओके, सिम्पल ॲसर्टिव्ह आहे. इंट्रोगेटिव्हने क्वेश्चन विचारला का नाही, काही तिथं ऑर्डर वगैरे दिली का, रिक्वेस्ट केली का, इन्स्ट्रक्शन आहे का, तर नाही. एंडिंगला तुमचा उलटा आय आहे का, म्हणजे एक्सप्लेनेटरी साईन आहे का, नाही, तर एक्सप्लेनेटरीसुद्धा होत नाही. तर ऑप्शन 1 काय येतं तुमचं करेक्ट येतं. आता बघा इथे काय सांगितलं, चूज द करेक्ट सेंटेन्स. तुम्हाला करेक्ट सेंटेन्स इथे काय करायचं आहे चूज करायचं आहे. ठीक आहे. कसं असेल, कोणतं असेल बघूया आपण आता. ओके, विच स्टोरी डू यू वॉन्ट टू हिअर. आता क्वेश्चन विचारला आहे तरी तो क्वेश्चन मार्क पाहिजे, नाही आहे. हू स्टोरी डू यू वॉन्ट हिअर, हू स्टोरी असेल का, नाही. व्हाय स्टोरी असेल का, नाही. तर विच स्टोरी, विच स्टोरी डू यू वॉन्ट टू हिअर, म्हणजे विच स्टोरी म्हणजे कोणती स्टोरी तुला ऐकायची आहे. तर ऑप्शन 4 तुमचं काय होतं इथं करेक्ट होतं. हाऊ ब्युटिफुल धिस प्लेस इज. ओके, हे बरोबर आहे. तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. ओके, क्वेश्चन मार्क नाही, फुल स्टॉप नाही. ठीक आहे. व्हॉट ब्युटिफुल धिस प्लेस इज, व्हॉट नाही येत, हाऊ येतं, तर हे पण इनकरेक्ट येतं. सो ऑप्शन 1 काय होतं तुमचं इथं करेक्ट होतं. पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आपण WH क्वेश्चन बघणार आहे.